देख रहे न्यूज़ 24 मुंबई। फाउंडेशन के माध्यम से आज शिव जयंती का आयोजन किया गया है। इस प्रमुख स्थिति पे आपको बुलाया गया है, इस विषय पे आपका क्या कहना है? नमस्कार, मैं पल्लवी कुणाल सरमकर। सबसे पहले तो मैं युगांतर फाउंडेशन के लिए आभारी हूँ कि उन्होंने मुझे इस कार्यक्रम के लिए बुलाया है और सभी अपने रहीवासियों को शिव जयंती की हार्दिक शुभेच्छाएं और शुभकामनाएं। और शिव जयंती एक सिर्फ अपना सण म्हणजे आपला फक्त सणच नाही आहे, तर आज आपल्या देशाचा स्वाभिमान किंवा आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा दिवस आहे। आणि आज तुम्ही इकडे बघू शकतात का भरपूर महिला आहेत आपल्या सोबत आलेल्या आहेत जवळ, आणि आज पारंपरिक कार्यक्रम देखील इथे होताना दिसत असतील आणि सगळ्यांनी कशा एकदम फेटे वगैरे घातले आहेत। तर खूप चांगल्या रीतीने आपला हा कार्यक्रम आज इकडे साजरा होतोय। पुन्हा एकदा मला इकडे बोलवल्याबद्दल मी तुमची आभारी आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी युगांतर फाउंडेशन मंडळाने जी शिवजयंती सेलिब्रेशन केलेली आहे ती खूप चांगल्या प्रकारे केलेली आहे। दरवर्षी याचप्रमाणे साजरी केली जाते आणि या मंडळाचे अध्यक्ष समीर महाब्दी साहेब आणि सचिव नंदू निकम साहेब तसेच खजिनदार विजय खरपुडे साहेब यांनी आम्हाला शिवकन्या महिला मंडळाला खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट केल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद बोलेन। आणि दरवर्षी आम्हाला अशाच प्रकारे सहभागी करावे हीच इच्छा। खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम साजरा केला जातो आणि अशाच प्रकारे कायमस्वरूपी खूप मोठा कार्यक्रम सेलिब्रेशन व्हावा एवढीच इच्छा। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी। नमस्कार, युगांतर फाउंडेशन गेली 4 वर्ष इथं हा कार्यक्रम शिव जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करत आहे आणि हे सगळे कार्यकर्ते आहेत हे मनापासून या कार्यक्रमासाठी सहकार्य करतात। त्या सर्वांचा आधी मनपूर्वक आभार। आणि येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताचं इथं आनंदाने स्वागत केलं जातं। युगांतर फाउंडेशन हे एवढंच कार्य न करता इतरही समाज कार्य करत असतात। तर आमच्यातर्फे या युगांतर फाउंडेशनला हार्दिक अभिनंदन आहे यांचं, आणि असंच यांनी सहकार्य करत राहावं ही शिवचरणी प्रार्थना करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद।